स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंनी अंबिकेला प्रदोष व्रताची कथा सांगण्यास सुरुवात केली. प्रदोष व्रत हे अतिशय श्रेष्ठ व्रत आहे. शनी आणि सोम यांचे प्रारंभ असणारे हे व्रताचे आचरण केले असता महासंकटे क्षणार्धात नाहीशी होतात. आता ही व्रताची कथा पुढे काय आहे ते पाहूया. उज्जैनी नगरीचा राजा चंद्रसेन दारुण संकटात सापडला होता. त्याने उमापती शंकराचे स्मरण करून प्रदोष पूजेला प्रारंभ केला. तेव्हा दारिद्र्याने दुःखाने त्रासलेल्या एक गुराखी स्त्री आणि तिच्या पुत्रासोबत पूजास्थानी आले. तिच्यासोबत त्या गुराखी स्त्रीसोबत तिचा श्रीकर नावाचा एक 5 वर्षाचा लहान मुलगा होता. शिवपूजा पाहून त्याला खूप कौतुक वाटले. दोघे जेव्हा घरी परतले तेव्हा त्या श्रीकर म्हणजेच त्या लहान मुलाला की शंकराच्या पाषाण लिंगाची पूजा करण्याचा ध्यास लागला. त्याने पाषाणाचे लिंग, गंध, माती, फूल आदी सगळे सामग्री गोळा करून पाषाणामध्ये शिवलिंगाचे भक्तिभावे पूजन करायला लागला. इतके तो ध्यानस्थ होत असे की तिच्या मातेने भोजनासाठी हाक मारली तरीही त्याला ऐकू जात नसे. त्यावेळी श्रीकराची माता तेथे येऊन समोरचे दृश्य पाहून चिडत असे आणि श्रीकराने केलेली पूजा ती उधळून लावत असे. श्रीकराचा हात धरून ती फरफटे त्याला घरीत नेत. श्रीकर रडू लागला. आपण केलेल्या पूजेची वाहतात आपल्या मातेने केलेली पाहून त्याला खूप वाईट वाटत असे. पण इथे साक्षात श्री भक्तवत्सल श्री शंकर गिरिजापती भोलेनाथ तिथे प्रकट झाले आणि श्रीकर बाळास सावध करून त्याला दर्शन दिले. बालक गहिवरले. त्याला काय करावे सुचेना. साक्षात भोलेनाथ त्याच्या समोर उभे होते. त्याच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते. याने शिवचरणांचा नमस्कार केला आणि बालवय असल्याने त्याला शिवस्तुती कशी करावी हे सुचले नाही. भांबावलेल्या श्रीकराने हात जोडून आनंदाने तसाच उभा राहिला. हे पाहून श्रीकर हा प्रसन्न चित्ताने त्याच्या मस्तकावर हात ठेवून आशीर्वादपूर्वक सांगता करत होता. श्रीकरा, तू धन्य आहेस. हे भक्तश्रेष्ठा, तुझे कल्याण असो. तू भाग्यवान. तुझ्या वंशामध्ये साक्षात भगवान श्री विष्णूंचा अवतार धारण होईल असे श्री कैलाशपतींनी श्रीकराला आशीर्वाद दिला. सर्वजण तुझे लौकिक प्रेमभावे गायन करतील. श्री शंकराने ह्या अमृतमय दृष्टीने त्या श्रीकराकडे पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक अदृश्य तेज निर्माण केले. त्याची जी चंद्रमोळी छोटीशी झोपडी होती ती देखील सुवर्णमय झाली आणि गवताच्या चटेवर झोपणारी त्याची माता तिला देखील एक मऊ बिछाना तयार झाला. धनधान्याने समृद्ध असलेले त्या राजमंदिरच त्याचे घर झाले. प्रभू शंकरांनी श्रीकराच्या मातेस देखील दर्शन दिले. तेव्हा श्रीकराने आपल्या मातेने पूजेमध्ये जो व्यत्यय आणला त्याबद्दल शिवशंभूंची क्षमा मागितली. अशा प्रकारे श्री दत्तगुरूंनी अंबिकेस शिवपूजेचे महात्म्य कथन केले. त्यावेळेस अंबिकेने श्री दत्तगुरूंना वंदन करून म्हणाली की मी अजान आहे, पापाची खाण आहे. हे प्रदोष व्रत विधी कथन केली. आपण माझ्या आग्रहास्तवर कथन केली ते मी भक्तिभावे ऐकली आहे. आता माझ्यासाठी तुम्हीच माझे सद्गुरू, तुम्हीच माझे शिवशंकर आहात. आणि असे म्हणून अंबिकेने श्री दत्तगुरूंना चरण स्पर्श केला आणि म्हणाली की आपणच माझे दैवत आहात. पुढे हाच पूज्यभाव मनाशी बाळगून मी नित्य प्रदोष व्रत करेल. आणि तिने भक्तिभावे पुढे प्रेमाने सद्गुरूंचे विधिवत पूजन केले. शिवशंकराचे प्रदोष व्रताची नित्यनेमाने पूजा केली, उपवास केला आणि हळूहळू तिची स्थिती सुधारली. पुत्रपोतादी लाभले. अंबिका पुत्राचा विवाह झाला. कुटुंबात सकल ऐश्वर्य भाग्य लाभले. अशा रीतीने प्रदोष व्रताची कथाची सांगता झाली आणि तिचे आयुष्य हे बदलून गेले. अंबिकेचा पुनर्जन्म आणि प्रदोष व्रताची कथा आपण पाहिली. श्री स्वामी दत्तगुरूंच्या कृपाप्रसादाने अंबिकेला प्रदोष व्रताची कथा ऐकण्यास मिळाली आणि या कथेचे फळ तिला प्राप्त झाले. अशा रीतीने प्रदोष व्रत हे जरी शिवशंकराचे असले की साक्षात शिवशंकर आणि श्री दत्तगुरू श्री स्वामी समर्थ हे सर्व एक अवतारी आहेत. आणि असे म्हणून श्री दत्तगुरूंना, श्री शिवशंकरांना आणि श्री स्वामी समर्थांना वंदन करून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भेटूया उद्या स्वामी पुण्यतिथीनिमित्त नवीन व्हिडिओ मार्फत. श्री स्वामी समर्थ.